गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदम गोपिकाप्रियम. ओम श्री गुरुभ्यो नमः. आम्ही ह्या वर्ष अधिक पुरुषोत्तम मासाचे सुसंदर्भांतू आम्ही आसाचे. हे अधिक मासांतू आम्ही विशेषदावनो अनेक रीतीरी धर्म संपादन करचे आमकां एक अवकाश परमात्मा अनुग्रह कोण दिलेलोस. तंतु एक कसने म्हूण सांगल्यारी अधिक मासाचे महात्म्य आम्ही श्रवण करचे म्हूण पुराणादीन तनी पर कसन सांगला तंतु कसन कथा भाग आयला आम्ही ते चिंतन करचे. ते कसले आम्ही ऐकू का म्हूण सांगल्यारी सांगता ती पद्मपुराणांतू यत्र संकीर्त्यते नित्यं मलमास कथानकं तत्र तीर्थानि सर्वाणि तुलस्या सहितो हरिः. म्हणताना अधिक मासाचे महात्म्य काही पूरा नित्य निरंतर श्रवण करताच की ते प्रत्येक तीर्थ येऊन घेऊन पावताच की तशीची साक्षात तुलसी सहित जाऊन घेऊन श्री विष्णू समेत थई येऊन पावता. तसल ते एक अत्यंत पवित्र जावन सिलसले कथा भाग आम्ही चिंतन करकाम. कथा भाग आम्ही कसले ऐकूचे म्हणून सांगल्यारी कथा भाग ऐकल मात्रान आमकां त्या विशयान चांग जावन सिलसले एक ज्ञान येऊन घेऊन त्या विशयान श्रद्ध येता. तशें मी महात्म्य चिंतन करतना एक कौशिक म्हणून सांगून ब्राह्मणाले कथा भाग चिंतन करूया. कौशिक म्हणून सांगून एकलो महातपस्वी जावन सिलसलो ब्राह्मण आशिल्के तागेले नित्य निरंतर वेद पारायण करची अशें पुरो अथवा वेद पारायण करतलेंक योगी जावन शिकवून दिवचे अशें पुरो प्रत्येक नित्य निरंतर कोरून केदनाकय विष्णू भक्ती रथ जावन घेवन आशिल्लो तसलो तो ब्राह्मण. ताका एकलो पूत आशिल्लो मैत्रेय म्हूण सांगून बापसू लागी कितले चांग सद्गुण आशिल्ले ताजे विरुद्ध जावन आशिल्ले तसले गुण ते पुत्ता लागी आशिल्ले म्हूण सांगून कळटा. तशी तागे लागी स्वभाव आमी पळयतना महाकामुक जावन आशिल्लो सज्जन द्वेशी जावन आशिल्लो परम नीच जावन आशिल्लो. नित्य निरंतर देवाक आनी पर निंदन करतच तागेले दिवस वत आशिल्ले. अशी एक वेळाक सौराष्ट्र नगराक वचून घेवन पावता कयतो. थंय अनेक जनाक तोंदर दिवचे आरंभ करता. तोंदर दिता दिताची अनेक कुकृत्य करचे आरंभ करता. तोंदर दिवचे नयता तंगेल घरांनी वच्चे थंय वचून घेवन कಳ್ಳतन करचे म्हणटना चोरपणांनी पर कोरून घेवन थंय तरेची अनेक जनाक हिंसे करचे आरंभ केल्ले की ब्रह्महत्या केल्ली की तांणी तसल पूरा घोर जावन आशिल्लो तसल पुरा पाप करता करताची एक दिवसाक जन पूरा निश्चय केल्ले की असले वायट जन नासून प्रयोजन ना. तशी ते ब्राह्मणशे पुरतो दरीची ताका आम्ही मान सोडया म्हूण सांगून घेवन तागेले हत्ती करून सोडतात. हत्ती जाले नंतर तागेले जीवन कशी जाल्ले तागेले ते जिवात्माक यमाले भट येवन घेवन आपोवन घेवन व्हरतात. तशी ताणें केलेले तसले कुकृत्याक अनुगुण जावन घेवन 10,000 वर्ष पर्यंत ते क्रमिकुंडा भितर ताका पडची तशी देवान शिक्षा दिल्ली. म्हणटना ते देवाला आज्ञ घेवन यमधर्मरायान शिक्षा दिल्ले. अशी एक दिवसाक नारद थंय संचार करता आसतना ते क्रमिकुंडा भितरी तो ब्राह्मण पडला मैत्रेय पडला. तसल ते पळोवन घेवन तागेले बापसू लागी कौशिका लागी येवन घेवन म्हणली की अशी तुगेलो पूतू ते क्रमिकुंडा भितर पोण घेवन शिक्षा अनुभव करतास ताणें केलेलो अपराध अशें पुरो जाल्यारीची ताका उद्धार करता सरी एक व्हड कार्य तूं करका दत्ता म्हूण सांगून घेवन म्हणाल तेन्ना ताण निमगेल नारदा लागी हांव कसन कोरयत कसन केलेलो मात्रान हांव ताका उद्धार करूं दत्ता म्हूण सांगिल्लें तेन्ना तांणी नारदांनी म्हणली की कसने कोरका म्हूण अधिक मासाचे विशेष जावन आशिल्ले महत्व तुका हांव सांगता. हें पुरुषोत्तम व्रत तूं आचरण करी भक्तीपूर्वक जावन घेवन तें आचरण केलेलो मात्रान ताजें पुण्य कसन तूं संपादन करता तें पुण्य तुगेलें तें गेलेलो तसल पुत्ताक तो प्राप्त जावं तशी करी म्हूण म्हणाल तेन्ना ताणें जाल्यारीची अधिक मासान तूं व्रत केल्लें की ताजें कसन यावत्त पुण्य आसा तें पुण्य पुरा तागेले पुत्ताल ते जीवात्मा मेळटा तशी करून घेवन तागेले पुत्ताले जीवात्माक उत्तम गती मेळटा तशी ताणें केल्लें. म्हणल्यार एक अधिक मास ऐकल्ले मात्रान अथवा अधिक मास आमी आचरण केलेले मात्रान विशेष जावन घेवन ते देवाले अनुग्रह कशी रितीन मेळटा तशीची आमगेले समस्त कुल उद्धार करची तशी दसता दत्ता म्हूण सांगून घेवन हें कथा भाग आमी आयकल्ले मीत आमकां कळटा. तशें आमी श्रद्धेन हें पुरुषोत्तम मास आमी महात्म्य आयकताची तांतू कसन सांगला की ते सर्व आमी आचरण करून घेवन आमगे जीवन धन्य करून घेवया म्हूण सांगून हे दोन उत्तर हरिगुरुचरणार अर्पण करता. श्री कृष्णार्पणमस्तु.